पुढची बातमी पाहूयात। मुंढवा जमीन घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी ही अंजली दमानी यांनी केली आहे। शीतल तेजवानीकडे असलेली पॉवर ऑफ अटर्नी रजिस्टर्ड नाही, तिला गायकवाड कुटुंबियांतर्फे सहीचे अधिकार देखील नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। तर करार रद्द करण्याचे अधिकार पार्थ पवार अमेडिया कंपनीकडे नाहीत, तर केवळ सिव्हिल कोर्टाकडे जाऊन सरकारच करार रद्द करू शकतं असं दमानिया म्हणाल्या। व्यवहारांची संपूर्ण माहिती ही पार्थ पवारांना होती, त्यामुळे माहिती नव्हती असं म्हणून ते सुटू शकत नाहीत, याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलंय। व्यवहाराबाबत प्रत्येक पार्टनरला शिक्षा भोगावीच लागेल असं देखील दमानिया म्हणाल्या। ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे, ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाहीये। आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत। तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये, दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत, आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीची पॉवर घेऊन उपयोग काय? ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठं फ्रॉड आहे। आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा, तरच याच्या चौकशी होऊ शकेल की ही जी आहे म्हणजे ती पॉवर रद्द करता येणार नाही। सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवलं गेलंय FIR मधनं, तर तात्काळ त्याचं नाव हे FIR मध्ये घातलं गेलं पाहिजे, अमेडिया एंटरप्राइजेसचं घातलं गेलं पाहिजे। कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा।